नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आरंभ एज्युटेक या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे आज आपण सुरू करीत आहोत तलाठी भरती विशेष सराव प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या TCS ने घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका या ठिकाणी विश्लेषणासह पाहायला मिळणार आहेत आणि सर्व प्रश्न हे TCS पॅटर्ननुसार असणार आहेत आणि सर्व परीक्षांसाठी उपयुक्त हे प्रश्नसंच असणार आहे मित्रांनो. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आरंभ एज्युटेक या आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर घेत असतो. त्याचबरोबर जर आरंभ एज्युटेक या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या चॅनलला जॉइन करू शकता, ज्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या नवनवीन अपडेट्स या देत असतो. तर सुरू करूया मित्रांनो आजच्या प्रश्नपत्रिकेला. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत TCS मार्फत घेण्यात आलेली म्हाडा या एक्झामची प्रश्नपत्रिका. 2022 मध्ये TCS ने घेतलेली एक्झाम आहे मित्रांनो म्हाडाची. या परीक्षेची प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये 25 प्रश्न GSचे आपण आज सोडवून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. पाहूया प्रश्न पहिला आहे मित्रांनो, एक्झिम बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य कोणत्या वर्षापासून सुरू केले होते? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, एक्झिम बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य केव्हापासून सुरू केले होते? पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत मित्रांनो, 1982, 1976, 1978 आणि 1980. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो प्रश्न पर्याय क्रमांक 1, 1982. एक्झिम बँक ऑफ इंडियाने आपले कार्य हे 1982 या वर्षीपासून सुरू केले. एक्झिम बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1982 या वर्षी झालेली आहे. यानंतर आपण सविस्तर विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी एक्झिम बँकेचा जर फुल फॉर्म आपण पाहिला तर या ठिकाणी एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया असं पूर्ण नाव एक्झिम बँकेचं आहे. त्यानंतर पहा, आयात निर्यात बँक ऑफ इंडिया कायदा 1981 या कायद्यानुसार एक्झिम बँकेची स्थापना ही झालेली आहे. एक्झिम बँकेची स्थापना पहा 1982 या वर्षी झाली आहे आणि एक्झिम बँकेचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजे महाराष्ट्रात एक्झिम बँकेचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पहा, ही बँक उत्पादने आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीद्वारे उद्योग वाढीचे इंजिन म्हणून कार्य करते. ही होती मित्रांनो एक्झिम बँक ऑफ इंडियाची संपूर्ण माहिती. या ठिकाणी आपण प्रश्नाच्या उत्तराबरोबरच त्या उत्तराचं स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुढील परीक्षांमध्ये जर प्रश्न रिपीट झाले किंवा याच विषयाला अनुसरून जर प्रश्न आले तर तुम्हाला ते प्रश्न सोडवता यावेत. त्यामुळे आपण संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आजचा व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. प्रश्न दुसरा आपल्याला विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहेत? सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित असणारे व्यक्ती कोण हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. पर्याय आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो, ज्योतिराव फुले, महादेव गोविंद रानडे, राजाराम मोहन रॉय आणि स्वामी दयानंद सरस्वती. मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर हे कॉमेंटमध्ये देऊ शकता. या ठिकाणी मित्रांनो, खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1, महात्मा ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुले म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले. या ठिकाणी आपण इतर माहिती पाहूया मित्रांनो. पहा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना मित्रांनो 24 सप्टेंबर 1973 या वर्षी करण्यात आली होती मित्रांनो. सत्यशोधक समाजाची स्थापना ही 24 सप्टेंबर 1973 या वर्षी करण्यात आली होती. तिचं ठिकाण कोणतं होतं मित्रांनो हे देखील आपल्याला विचारण्यात येऊ शकतं. कोणत्या ठिकाणी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? तर याचं उत्तर असेल मित्रांनो, ठिकाण म्हटलं तर त्याचं उत्तर असेल पुणे. पुणे या ठिकाणी 24 सप्टेंबर 1873 या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली आहे. या ठिकाणी 1873 आहे मित्रांनो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 या दिवशी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर पहा, संस्थापक होते महात्मा फुले, हे संस्थापक होते आणि पहिले अध्यक्ष कोण असेल असं विचारलं तर या प्रश्नाचं उत्तर देखील महात्मा फुले असंच असेल. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये महात्मा फुले हे संस्थापक होते, त्याचबरोबर पहिले अध्यक्ष देखील महात्मा फुले हे होते. त्यानंतर पहा, सत्यशोधक समाजाचे कोषाध्यक्ष
म्हणून रामशेठ उडवणे यांनी काम पाहिले आहे. सत्यशोधक समाजाचे कोषाध्यक्ष असा प्रश्न विचारल्यास रामशेठ उडवणे हे आपलं योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये महात्मा फुले यांना इतर सहकारी कोण होते? तर या ठिकाणी पहा आपण सहकारी कोण-कोण होते? रामचंद्र भालेकर, कृष्णराव भालेकर, ज्ञानगिरी बुवा आणि धोंडीराम कुंभार. हे मित्रांनो सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी होते. अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण 25 प्रश्न आपण अशाच प्रकारे विश्लेषणासह पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 3. रुक्मिणी देवी अरुंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात? मित्रांनो या ठिकाणी आपल्याला रुक्मिणी देवी अरुंडेल या कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय पहा कथकली, भरतनाट्यम, ओडिशी आणि कथक असे 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर पहा आपण या ठिकाणी प्रश्नाचं स्पष्टीकरणासह उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल मित्रांनो. भरतनाट्यम या नृत्याशी संबंधित रुक्मिणी देवी अरुंडेल यांना ओळखले जाते मित्रांनो. त्याचबरोबर आपण भरतनाट्यम या नृत्य प्रकारामधील इतर काही नृत्यकार आहेत त्यांबद्दल आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत पहा. या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो लीला सॅमसन असेल, मृणालिनी साराभाई असतील, वैजयंतीमाला बाली असतील, थांबमिमी कृष्णमूर्ती असेल किंवा मालविका सावकार असेल. हे सर्व नृत्यकार असतील मित्रांनो, हे सर्व भरतनाट्यम या प्रकाराशी संबंधित आहेत मित्रांनो. भरतनाट्यम या प्रकाराशी सर्वजण संबंधित आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर मृणालिनी साराभाई यांचं नाव असेल आणि तुम्हाला विचारलं असेल, की मृणालिनी साराभाई या कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात? तर त्या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो भरतनाट्यम. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मल्लप्पा धनशेट्टी यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती. त्यांना खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? या ठिकाणी मित्रांनो मल्लप्पा धनशेट्टी यांच्याबद्दल हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ही मल्लप्पा धनशेट्टी हे कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित होते? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत मित्रांनो. चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, अहमदाबाद सत्याग्रह आणि सोलापूर सत्याग्रह. या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सोलापूर सत्याग्रह. आपण स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. पहा 4 मे 1980 ला गांधीजींना अटक करण्यात आली होती. गांधीजींना अटक करण्यात आली होती 4 मे 1980 रोजी गांधीजीला जेव्हा अटक करण्यात आली होती. अटकेविरोधात सोलापुरातील कामगारांनी काम थांबविले व जमाव हा हिंसक बनत गेला. संपूर्ण सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला गेला. पोलिसांच्या खुनाला जबाबदार असल्याच्या आरोपावरून मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना पकडून 12 जानेवारी 1931 रोजी फाशी देण्यात आली. या ठिकाणी पहा मित्रांनो आपण पूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मल्लप्पा धनशेट्टी यांच्याबरोबरच कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांना देखील 12 जानेवारी 1931 या दिवशी फाशी देण्यात आली होती. कारण काय होतं मित्रांनो तर महात्मा गांधीजींना जेव्हा अटक करण्यात आली होती त्यावेळेस अटकेविरोधात सोलापुरातील कामगारांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या खुनाला जबाबदार असल्याच्या आरोपावरून हे मित्रांनो क्रांतिकारकांना अटक झाली होती आणि त्या कारणावरून त्यांना फाशीची शिक्षाही देण्यात आली होती. हे होतं मित्रांनो पूर्ण स्पष्टीकरण. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे? विधान ए आहे बघा मित्रांनो, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि विधान परिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि विधान परिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात. विधान दुसरं आहे, विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही. विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही. या ठिकाणी आपल्याला पर्याय आहेत केवळ 1, केवळ 2, न 1, न 2 आणि दोन्ही 1 आणि 2 अशा प्रकारे 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो आपल्या पर्याय क्रमांक 4
दोन्ही 1 आणि 2 दोन्ही विधाने या ठिकाणी आपले बरोबर असतील. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि विधान परिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात आणि विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुका या दर 5 वर्षांनी होतात. आपल्याला माहितीच आहे मित्रांनो, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि दर 5 वर्षांनी आपण मतदान करतो. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. आणि विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे मित्रांनो, जे कधीही बरखास्त होत नाही. कधीच पूर्णपणे जे बरखास्त होत नाही, त्यामुळे त्याला स्थायी सभागृह असे म्हटले जाते. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आपल्याला विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांना खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले आहे? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला रामदास स्वामी यांनी लिहिलेले साहित्य कोणते? हा पर्याय आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. पहा, पर्याय आहेत अमृतानुभव, दासबोध, भावार्थ रामायण. या ठिकाणी भावार्थ आहे मित्रांनो. भावार्थ रामायण आणि भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका असे 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल, तर तुम्ही तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करू शकता. त्याचबरोबर इतर जर काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट असतील, ते देखील तुम्ही कमेंट करू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 दासबोध. पहा, मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांनी दासबोध हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. या ठिकाणी आपण रामदास स्वामी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहूया. पहा, रामदास स्वामी यांचे पूर्ण नाव होते नारायण सूर्याजीपंत ठोसर. त्यांचे जन्मगाव होते मित्रांनो जांब, जे की जालना जिल्ह्यामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मित्रांनो. त्यांची साहित्यकृती पहा, दासबोध याबरोबरच करुणाष्टक, सुंदरकांड, आत्माराम ही त्यांची मित्रांनो साहित्यकृती आहे. या साहित्यकृतीबरोबरच त्यांनी मनाचे श्लोक ही साहित्यकृती सुद्धा त्यांचीच आहे. मनाचे श्लोक यावर सुद्धा मित्रांनो खूप वेळा प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे यापूर्वी देखील. मनाचे श्लोक हा ग्रंथ कुणाचा आहे किंवा मनाचे श्लोक ही साहित्यकृती खालीलपैकी कोणी लिहिली असा जर प्रश्न आल्यास रामदास स्वामी असे प्रश्नाचे आपल्या उत्तर असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटतोय, प्रश्नपत्रिका कशा आहेत, प्रश्नपत्रिकांची लेवल सुद्धा आपण TCS प्रमाणे घेत आहोत, त्याबाबत सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेले आहे मित्रांनो. आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहेत 929, 959, 912 आणि 902 असे पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर पाहूया मित्रांनो योग्य उत्तर काय असेल. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 929. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे 929 एवढे असेल मित्रांनो. त्याचबरोबर जर आपल्याला विचारले असेल 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर काय असेल तर 943 हे आपलं उत्तर असेल मित्रांनो. आणि महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर मित्रांनो 929 एवढं आहे. हा प्रश्न देखील मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे. जनगणना या टॉपिकवर बरेचसे प्रश्न हे TCS परीक्षेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात येतात. त्यामुळे जनगणना हा टॉपिक तुमचा अतिशय महत्त्वाचा असणार आहे परीक्षांसाठी आणि तुमचा हा टॉपिक अतिशय परिपूर्ण असला पाहिजे. त्यामुळे जनगणना हा टॉपिक मित्रांनो तुम्ही पूर्णपणे तयार करून ठेवा. कारण या टॉपिकवर बरेचसे प्रश्न हे परीक्षांमध्ये विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे? मित्रांनो, आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा मित्रांनो, आपल्याला देण्यात आलेले आहेत मुंबई शहर, हिंगोली, अमरावती आणि अहमदनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो, आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल मुंबई शहर. मुंबई शहर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे मित्रांनो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. या ठिकाणी मित्रांनो आपण थोडी माहिती या ठिकाणी पाहून घेऊया. सर्वात मोठे जिल्हे आणि सर्वात लहान जिल्ह्यांबद्दल आपण माहिती थोडक्यात पाहून घेऊया.
मित्रांनो, जर सर्वात मोठे महाराष्ट्रातील जिल्हे आपल्याला विचारण्यात आले, तर अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर अहमदनगरनंतर पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांचा क्रमांक क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये लागतो. त्याचबरोबर सर्वात लहान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जिल्हा असा प्रश्न विचारल्यास मुंबई शहर, त्यानंतर मुंबई उपनगर आणि भंडारा या जिल्ह्यांचा क्रमांक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्ह्यांच्या यादीमध्ये लागतो. अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्याकडे नोटबुक असेल तर तुम्ही नोट करून देखील ठेवू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पहा मित्रांनो. एखाद्या व्यक्तीचे प्रकरण एखाद्या व्यक्तीचे प्रकरण पुनरावलोकनासाठी सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी त्याला किती काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवता येते? ठेवता येते. किती वेळ प्रतिबंधक स्थानबद्ध ठेवता येते? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत मित्रांनो. 3 महिने, 9 महिने, 30 दिवस आणि 6 महिने. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, 3 महिने. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचे प्रकरण हे पुनरावलोकनासाठी सल्लागार मंडळासमोर असेल, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला 3 महिने एवढा कालावधी स्थानबद्ध ठेवता येते. या ठिकाणी पहा काही तरतूद आहे, ती या ठिकाणी आपण पाहून घेऊया. राज्यघटनेच्या कलम 22 मध्ये अटक व स्थानबद्ध यांपासून संरक्षणाविषयी मित्रांनो तरतुदी या देण्यात आलेल्या आहेत. एखाद्या व्यक्तीचे प्रकरण पुनरावलोकनासाठी सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला 3 महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक स्थानबद्ध करून ठेवता येते मित्रांनो. त्याबद्दलचे मार्गदर्शन हे कलम 22 मध्ये देण्यात आलेले आहे. आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 22 या अनुच्छेदामध्ये ही तरतूद आपल्याला पाहायला मिळते. यानंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 आहे. नंदी कोलू हे कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? नंदी कोलू हे कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? पर्याय आहेत मित्रांनो केरळ, गोवा, ओडिशा आणि कर्नाटक. या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. त्याचबरोबर मित्रांनो कर्नाटक या राज्यातील यक्षगान, करगा आणि कुनिता हे देखील पारंपरिक नृत्य कर्नाटक राज्याचे आहेत. त्यामुळे इतर माहिती सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर पहा मित्रांनो पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे? अधिकार आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? पर्याय आहेत राज्याचे राज्यपाल, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आणि राज्याचे मुख्यमंत्री. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 राज्याचे राज्यपाल. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार हा राज्याच्या राज्यपालांना आहे मित्रांनो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी योग्य असेल. या ठिकाणी पहा मित्रांनो राज्यपालास घटनेने काही कायदेविषयक अधिकार हे देण्यात आलेले आहेत. राज्यपालांना काही कायदेविषयक अधिकार हे देण्यात आलेले आहेत. त्यानुसार राज्यपालांना राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे किंवा स्थगित करणे हे अधिकार राज्यपालांना देण्यात आलेले आहेत. यानंतर मित्रांनो आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते पुस्तक हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले आहे? महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आला आहे. पर्याय आहेत मित्रांनो साधना, सती, अमृत करुसिना रात्री आणि ब्राह्मणांचे कसब. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 ब्राह्मणांचे कसब. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो. तर हा ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी लिहिला असा प्रश्न देखील आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. तर ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ महात्मा फुले यांनी 1869 या वर्षी लिहिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले इतर ग्रंथ पाहायचे झाले तर गुलामगिरी हा ग्रंथ देखील महात्मा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. गुलामगिरी, त्याचबरोबर सार्वजनिक सत्यधर्म, सत्सार अशा प्रकारचे अनेक ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहेत. सत्सार, गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म असेल हे ग्रंथ हे महात्मा ज्योतिबा फुले यांनीच लिहिलेले आहेत. सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व ग्रंथ हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगांची दिशा कोणती आहे? दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वताची दिशा ही कोणती आहे? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत मित्रांनो, नैऋत्य वायव्य, पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण आणि वायव्य आग्नेय. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पूर्व पश्चिम. मित्रांनो, दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगांची दिशा ही पूर्व पश्चिम या दिशांना आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, हिमालयाची रांग ही सिक्कीम, भूतान या भागात पूर्व पश्चिम दिशेने विस्तारलेली असून येथे नथुला, जेलेप्ता अशा खिंडी या ठिकाणी आढळतात मित्रांनो. नथुला, जेलेपला या खिंडी मित्रांनो या ठिकाणी आढळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मराठी लेखक नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी ही लिहिलेली आहे? नंदा खरे यांच्या कादंबरीचे नाव मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. पर्याय आहेत मित्रांनो, कोसला, उद्या, ताम्रपट, उपरा असे 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पहा या ठिकाणी मराठी लेखक नंदा खरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव किंवा कादंबरी यांनी लिहिलेली कादंबरी कोणती असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. उद्या या कादंबरीचे लेखक नंदा खरे हे आहेत मित्रांनो. त्यानंतर पहा थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूया. 2020 या वर्षीचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार हा नंदा खरे यांना मिळालेला आहे मित्रांनो. परंतु त्यांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिलेला आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा त्यांना 2020 चा जाहीर झाला होता, परंतु त्यांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. त्यांची जर इतर साहित्यकृती पाहायची झाली मित्रांनो, इतर साहित्यकृतीमध्ये कहाणी मानव प्राण्याची, ऐवजी, बिसरो 50, अंताजीची बखर हे सर्व साहित्य नंदा खरे यांनी लिहिलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो नंदा खरे यांच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहिली. या ठिकाणी पाहूया आपण पुढील प्रश्न. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो, बुधभूषणम या ग्रंथाची रचना कोणी केली आहे? पर्याय आहेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बहिर्जी नाईक, व्यंकोजी राजे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खूप साऱ्या परीक्षांमध्ये या अगोदर सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बुधभूषणम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बुधभूषणम. बुधभूषणम या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषणम या ग्रंथाची रचना मित्रांनो केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हे जे आहे ते माहिती असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो, डॅश हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक हिरवळीचे क्षेत्र वन्यजीव प्राणी जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक हिरवळीचे क्षेत्र असून असे क्षेत्र कोणते आहे जे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे आहे आणि ते हिरवळीचे क्षेत्र असून वन्यजीव जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे आहे. पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य, उमरेड कौहारा वन्यजीव अभयारण्य, तोरणमाळ वन्यजीव अभयारण्य आणि कोयना वन्यजीव अभयारण्य. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य. या अभयारण्याचा जर विस्तार आपण पाहिला मित्रांनो तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अभयारण्य आहे जे की पैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीच्या खोऱ्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे. त्याचे क्षेत्रफळ हे 148.63 चौरस किलोमीटर आहे मित्रांनो. 148.63 चौरस किलोमीटर त्याचे क्षेत्रफळ आहे. त्याचबरोबर येथील टेकड्या या सदा हिरव्यागार असतात. त्यामुळे वन्यजीव संख्या ही जास्त या ठिकाणी आढळून येते. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागातील मित्रांनो असे हिरवळीचे क्षेत्र आहे जे वन्यजीव प्राणी जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. मित्रांनो प्रश्न आणि त्यांची उत्तरे तसेच आपण विश्लेषण या ठिकाणी आपण सविस्तरपणे घेत आहोत.
तुम्हाला जर विश्लेषण समजत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जर काही बदल हवा असेल तेही कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. जर स्पीड जास्त होत असेल मित्रांनो किंवा स्पीड कमी होत असेल तर YouTubeवर स्पीडचा ऑप्शन असतो मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही स्पीड कमी जास्त करून व्हिडिओ पाहू शकता. या ठिकाणी पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे. शिवाजी महाराजांच्या शासनकाळामध्ये राजव्यवहार कोश या नावाने ओळखला जाणारा पर्याय दाखवणारा शब्दकोश हा तयार करण्यात आला होता. तो कोणत्या भाषेत होता हे आपल्याला या ठिकाणी मित्रांनो सांगायचे आहे. पर्याय आहेत मित्रांनो फ्रेंच, अरबी, पार्शियन आणि प्राकृत. मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो, तर तुमचे उत्तर या ठिकाणी तुम्ही कमेंट करायचे आहे मित्रांनो. केवळ व्हिडिओ पाहत नका बसू. जर तुमच्याकडे नोटबुक असेल मित्रांनो, तर तुम्ही सर्व महत्त्वाची वाटणारी माहिती ही नोट डाउन करा. त्याचबरोबर तुमचे उत्तर जे आहे ते कमेंट करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 पार्शियन. पार्शियन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला राज्याचा आपल्या महाराष्ट्राचा क्रम या ठिकाणी सांगायचा आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे आपल्या भारतातील कितवे राज्य आहे ज्याची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे. आपल्याला महाराष्ट्र राज्याचा आपल्या क्रम या ठिकाणी सांगायचा आहे. पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत मित्रांनो. चौथे, तिसरे, दुसरे आणि पाचवे असा क्रम आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपल्याला तो क्रम आपल्याला सांगायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 दुसरे. मित्रांनो, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य आहे मित्रांनो. तर पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते असा प्रश्न आपल्याला विचारल्यास उत्तर प्रदेश असं उत्तर आपल्याला द्यायचे आहे. उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या बाबतीत असणार आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा लागतो आणि त्याचबरोबर तिसरा क्रमांक हा पुन्हा बिहार या राज्याचा लागतो. त्यानंतर मित्रांनो, सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्य असा देखील प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आल्यानंतर सिक्कीम हे राज्य सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्य आहे मित्रांनो. त्यामुळे सिक्कीम हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. म्हणजेच सिक्कीम या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आढळून येते आणि सर्वात जास्त लोकसंख्या ही उत्तर प्रदेश या राज्याची आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते सूक्ष्मजीव आहेत ज्यांचे सेवन केल्यावर किंवा ते शरीरात गेल्यावर ते लाभदायी ठरतात? मित्रांनो, असे कोणते सूक्ष्मजीव आहेत जे की आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्याला लाभदायी ठरतात असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पर्याय आहेत मित्रांनो प्रोबायोटिक्स, रोगप्रसारक, वाहक नसलेले आणि रोगकारी नसलेले असे 4 पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स हे असे सूक्ष्मजीव आहेत मित्रांनो ज्यांचे सेवन केल्यावर ते शरीरात गेल्यावर आपल्याला लाभदायी ठरतात. त्यानंतर पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि वनस्पती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? पर्याय आहेत 2008, 2009, 2003, 2009 आणि 2005. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 2005. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि वनस्पती मंडळाची स्थापना ही 2005 या वर्षी करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजांचे वर्णन हे त्रिसमुद्रतोय पीतवाहन असे केले जाते? त्रिसमुद्रतोय पीतवाहन असे केले जाते. त्रिसमुद्रतोय पीतवाहन. पर्याय आहेत मित्रांनो शिवस्कंद, यज्ञश्री, गौतमीपुत्र सातकर्णी आणि सिमुक. असा कोणता राजा होता मित्रांनो सातवाहन राजा ज्याचे वर्णन हे त्रिसमुद्रतोय पीतवाहन असे वर्णन त्याचे केले जात होते? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा होता ज्याचे वर्णन त्रिसमुद्रतोय पीतवाहन असे केले जात होते. या
त्रिसमुद्रतोय पीतवाहन याचा अर्थ होतो मित्रांनो ज्याचे घोडे हे तीनही समुद्राचे पाणी प्यायले आहेत. ज्याचे घोडे हे तीनही समुद्राचे पाणी प्यायले आहेत. असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ओणम हा कोणत्या राज्याचा मोठा उत्सव आहे? ओणम हा कोणत्या राज्याचा सर्वात मोठा उत्सव आहे? पर्याय आहेत केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 केरळ. ओणम हा केरळ या राज्याचा सर्वात मोठा उत्सव आहे. मित्रांनो, आरंभ एज्युटेक या आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, राज्यसभेत नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती आहे? जास्तीत जास्त संख्या ही किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पर्याय आहेत मित्रांनो 12, 10, 2 आणि 6. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 12. राज्यसभेमध्ये 12 नामनिर्देशित सदस्य हे राष्ट्रपतींमार्फत निवडून दिले जातात किंवा नामनिर्देशित केले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, मुलींचे लग्नाचे वय 14 वर्षे आणि मुलांचे लग्नाचे वय 18 वर्ष निश्चित करणारा बालविवाह प्रतिबंधक कायदा हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पर्याय देण्यात आलेले आहेत 1929, 1936, 1921 आणि 1925. आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की बालविवाह प्रतिबंधक कायदा हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 1929 या वर्षी. मित्रांनो 1927 साली रावसाहेब हरविकास शारदा यांनी बालविवाह रोखण्यासाठी विधेयक सादर केले होते. या विधेयकात मुलांसाठी 18 वर्ष व मुलींसाठी 14 वर्ष वय लग्नासाठी निश्चित करण्याचा या ठिकाणी प्रस्ताव जो करण्यात आला होता आणि 1929 या साली हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि याला कायद्यात रूपांतर करण्यात आले आणि हाच कायदा शारदा कायदा म्हणून ओळखला जातो. शारदा कायदा म्हणून ओळखला जातो. हा मित्रांनो 1929 या वर्षी संमत करण्यात आला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान आहे मित्रांनो, तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही तहसीलदारांची असते. आणि विधान दुसरं आहे मित्रांनो, तहसीलदार हे न्यायिक अधिकारी आहेत. ते सामाजिक स्तरावरील संघर्ष सोडविण्यासाठी निर्णय देतात. पर्याय आहेत मित्रांनो, न 1 नाही 2, केवळ 2, केवळ 1 आणि दोन्ही 1 आणि 2. खालीलपैकी कोणता पर्याय हा बरोबर आहे याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो योग्य उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 दोन्ही विधाने ही बरोबर आहेत. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही तहसीलदारांची असते आणि तहसीलदार हे एक न्यायिक अधिकारी आहेत मित्रांनो. ते सामाजिक स्तरावरील संघर्ष सोडविण्यासाठी निर्णय देत असतात. दोन्ही विधाने मित्रांनो या ठिकाणी बरोबर असतील. अशा प्रकारे मित्रांनो हे होते आजचे आपले 25 प्रश्न जे आपण TCS पॅटर्न प्रमाणे आपण पाहिले आहेत. TCSच्या या अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिकेमधील हे सर्व प्रश्न होते मित्रांनो, जे की अतिशय महत्त्वाचे होते. त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असाल तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते तुमच्या देखील लक्षात आले असेल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या मित्रांबरोबर. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण सुरू केलेली आहे तलाठी भरती विशेष अशी सराव सिरीज, ज्यामध्ये आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे सराव प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत, तेही TCS पॅटर्न प्रमाणे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये.